चला, गुड इव्हनिंग मित्रांनो. येतोय का आवाज? गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. चला, आवाज येतोय? आपल्याकडे फक्त 20च मिनिटं वेळ आहे, कारण त्यानंतर परत माझं सेशन आहे. त्यामुळे आपण आता सुरू करूयात पटकन, विदाउट वेस्टिंग टाइम. आपलं जे सुरू होतं मागच्या आठवड्यामध्ये, थोडासा गॅप पडला आपला प्रश्नांच्या सरावाचा, विज्ञानाच्या महासंग्रामाचा. ठीक आहे. तर ते आपण आता कंटिन्यू करू परत या वीकमध्ये. आता कंबाईन एक्झाम गेली आपले पुढे, पण पुढे म्हणजे जास्त काही पुढे गेले नाही. 15 दिवसाचा फक्त फरक पडला आहे. 4 जानेवारीला ग्रुप बी आहे आणि 11 जानेवारीला ग्रुप सी आहे. ठीक आहे. आणि दोन्ही लगातारच आहे, मग एकानंतर एकच. ठीक आहे. चला, सुरू करूयात मग आपण आपल्या प्रश्नांचा सराव. आता पुन्हा एकदा, खालीलपैकी कोणत्या संयुगाला शुष्क बर्फ किंवा ड्राय आईस म्हणून ओळखलं जातं? विच वन ऑफ द फॉलोइंग कॉल्ड ॲज नोन ॲज ड्राय आईस? यांच्यातलं ड्राय आईस कोणाला म्हणतात? ड्राय आईस, शुष्क बर्फ कोणाला म्हणतात? मी एकदा लिंक शेअर करून टाकतो 2 मिनिटात. ठीक आहे. चलो, ओके. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग सबको, गुड इव्हनिंग. चला, करूयात मग सुरू. उत्तर देत आहे कमेंट्समध्ये. ड्राय आईस कुणाला म्हणतात? ड्राय आईस म्हणतात सॉलिड कार्बन डायऑक्साईडला. सॉलिड कार्बन डायऑक्साईडला -78 डिग्री सेल्सिअस किंवा -57 डिग्री सेल्सिअसला तो सॉलिड स्टेटमध्ये येतो. लक्षात ठेवा. याचा उपयोग युजली काही औषधं किंवा काही बॉडी पार्ट्स ट्रॅव्हल करायचे असतील, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी यायचे असेल, तर त्यासाठी आईस बॉक्समध्ये याचा वापर केला जातो, CO2चा. ठीक आहे. खालीलपैकी कोणती रासायनिक बदलाची उदाहरणे आहेत? विच ऑफ द फॉलोइंग इज आर एक्झाम्पल्स ऑफ केमिकल चेंज? केमिकल चेंजेसचे एक्झाम्पल्स कोण कोण आहेत? कुठले कुठले त्यातले केमिकल चेंजेसचे एक्झाम्पल्स यातले कुठले? केमिकल चेंजेसचे उदाहरण सोडियम क्लोराईडचं स्फटिकीकरण म्हणजे क्रिस्टलायझेशन, त्याचे क्रिस्टल तयार होणे, मिठाचे खडे तयार होणे. केमिकल चेंज आहे का? नाही, फक्त फिजिकल चेंज आहे. बर्फ वितळणे म्हणजे बर्फाचं पाणी सॉलिड टू लिक्विड, हा पण फिजिकलच आहे. दूध आंबवणे केमिकल चेंज आहे. दूध आंबवणे, दुधाचं दह्यात रूपांतर होणे. ठीक आहे. सो केमिकल चेंज एकच आहे, फक्त 3. फक्त 3 म्हणजे पर्याय क्रमांक 2. बाकीचे फिजिकल चेंज आहे.
फक्त फर्मेंटेशन जे आहे ना दुधाचं, फर्मेंटेशन किंवा त्याला कर्डिंग ऑफ मिल्क पण म्हणतात, ज्याच्यामध्ये मिल्क जे आहे कर्डमध्ये कन्वर्ट होतं. मिल्कमध्ये असतं लॅक्टोज नावाची शुगर, त्याचं रूपांतर होतं लॅक्टिक ॲसिडमध्ये. ठीक आहे, लॅक्टोजचं रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं, लॅक्टिक ॲसिडमध्ये. वायूचे आण्विक वस्तुमान, द मॉलिक्युलर मास ऑफ अ गॅस इज. सांगा बरं पटकन. मॉलिक्युलर मास ऑफ गॅस इज. The molecular mass of gas is. जे गॅस लॉ सांगायचं तुम्हाला, गॅस लॉ. गॅस लॉ तर असतो ट्वाइस ऑफ इट्स वेपर प्रेशर किंवा वेपरची डेन्सिटी. वेपरच्या प्रेशरच्या किंवा वेपरच्या डेन्सिटीचा दुप्पट असतो. गॅस लॉ एकदा रीड करून घ्या, गॅस लॉ. ठीक आहे. खालीलपैकी कोणता भाग मूत्रनलिकेशी संबंधित नाही? पार्ट नॉट बिलॉंगिंग टू युरिनिफेरस ट्यूबल. पार्ट नॉट बिलॉंगिंग टू युरिनिफेरस ट्यूबल. कोण युरिनिफेरस ट्यूबलशी संबंधित नाही? ग्लोमेरुलस, हेनलेज लूप, डिस्टल कॉन्वल ट्यूबल, कनेक्टिंग ट्यूबल. सो याचं उत्तर आहे कनेक्टिंग ट्यूबल. इट इज नॉट रिलेटेड विथ मूत्रनलिका और नेफ्रॉन. हे बाकीचे जे आहेत ना, हे दिस 3 आर पार्ट ऑफ नेफ्रॉन. मग नेफ्रॉनचे पार्ट्स लक्षात ठेवा. नेफ्रॉनचे पार्ट्स लक्षात ठेवा. कुठले कुठले पार्ट असतात नेफ्रॉनला? नेफ्रॉनला असतं बाउमन्स कॅप्सूल. बाउमन्स कॅप्सूल. नेफ्रॉनला असतं ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस. नेफ्रॉनला असतं लूप ऑफ हेनले. त्याचे असेंडिंग आणि डिसेंडिंग असे 2 प्रकार पडतात. त्यानंतर नेफ्रॉनला असतात कॉन्व्होल्युटेड ट्यूबल. कॉन्व्होल्युटेड ट्यूबल त्याचे 2 प्रकार पडतात, एक प्रॉक्सिमल आणि एक डिस्टल. आणि नेफ्रॉनला असतं कनेक्टिंग डक्ट असतं, कलेक्टिंग डक्ट असते, कलेक्टिंग डक्ट. कलेक्टिंग डक्ट. एवढे पार्ट्स लक्षात ठेवा. बाउमन्स कॅप्सूल, बाउमन्स स्पेस पण असतो इथे. ग्लोमेरुलस, लूप ऑफ हेनले, असेंडिंग डिसेंडिंग, कॉन्व्होल्युटेड ट्यूबल, प्रॉक्सिमल, डिस्टल आणि कलेक्टिंग डक्ट. एवढे सगळे नेफ्रॉनचे पार्ट आहेत. ठीक आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? Which of the following statement is correct? Neutrophil has bilobe nucleus. Neutrophil has kidney shaped nucleus. Neutrophil has multilobe nucleus. Neutrophil has multilobe nucleus. कुठलं स्टेटमेंट यातलं करेक्ट आहे? अबाउट न्यूट्रोफिल, दॅट इज अ काइंड ऑफ WBC. WBCचा प्रकार येतो. सांगता? याचं ऑप्शन आहे करेक्ट. देता का उत्तर? कोणी देते उत्तर? कोई दे रहा है उत्तर? कोई देना चाह रहा है उत्तर? कोई भी नहीं, पता ही नहीं, अभ्यासच नाही एवढा. 4th नंबर ऑप्शन, 4th. न्यूट्रोफिल हॅज मल्टीलोब न्यूक्लियस विथ ग्रॅन्युल्स इन द सायटोप्लाझम. ठीक आहे. WBC असतात ना, WBC आपल्या पांढऱ्या पेशी, WBCs.
पांढऱ्या पेशी यांचे दोन ग्रुप पडतात. एक आहे ग्रॅन्युलोसाइट्स, ज्यांच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स असतात, आणि एक असतं अग्रॅन्युलोसाइट्स, ज्यांच्याकडे सायटोप्लाझम प्लेन असतं. ठीक आहे. ग्रॅन्युलोसाइट्स तीन प्रकारचे असतात ह्या WSS. कुठल्या कुठल्या? एक असतं न्यूट्रोफिल, एक असतं इओसिनोफिल, आणि एक असतं बेसोफिल. ठीक आहे. यातलं न्यूट्रोफिल बद्दल विचारलं आपल्याला. न्यूट्रोफिल अशी असते आणि त्याचं न्यूक्लियस जे आहे हे असं असतं, मल्टीलोब्ड असतं, मल्टीलोब पिशवीसारखं. ठीक आहे. ते त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी हृदय चक्राचा कालावधी किती आहे? द ड्युरेशन ऑफ कार्डियक सायकल इज, ड्युरेशन ऑफ कार्डियक सायकल इज, ड्युरेशन ऑफ कार्डियक सायकल इज, कार्डियक सायकलचं ड्युरेशन किती? 0.8 सेकंद. कार्डियक सायकल असं 0.8 सेकंद. 0.8 सेकंद तीन याचे मिळून बनतात. कुठले तीन याचे माहिती आहे? एक असतं ॲट्रियल सिस्टोले. ठीक आहे. एक असतं वेंट्रिकल सिस्टोले, आणि एक असतं जॉईंट डायस्टोले. ॲट्रियल सिस्टोले लास्ट्स फॉर 0.1 सेकंद, वेंट्रिकल सिस्टोले लास्ट फॉर 0.03 सेकंद, आणि जॉईंट डायस्टोले लास्ट फॉर 0.04 सेकंद. सो तिघांची बेरीज 0.8 सेकंद आहे. सो 0.8 सेकंद हा वेळ लागतो आपल्याला एका हार्टबीटसाठी. एका हार्टबीटसाठी एका हार्टबीटमध्ये आपल्या हृदयामधून 70 ml ब्लड पंप केलं जातं एका हार्टबीटमधून. ठीक आहे. याला म्हटलं जातं आपल्या हार्टचं स्ट्रोक व्हॉल्यूम. याला स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणतात. मग एका हार्टबीटमध्ये 70 ml ना, तर मग एका मिनिटामध्ये 72 हार्टबीट्स होतात इंटू 70 ml, म्हणजे 5040 ml ब्लड, किंवा ॲप्रॉक्सिमेटली 5 लिटर ब्लड पंप होतं एका मिनिटामध्ये आपल्या हृदयातून. याला म्हणायचं कार्डियक आउटपुट. याला म्हणायचं कार्डियक आउटपुट. ठीक आहे. स्ट्रोक व्हॉल्यूम आणि कार्डियक आउटपुट लक्षात ठेवा. स्ट्रोक व्हॉल्यूम आणि कार्डियक आउटपुट. ठीक आहे. चला, मानवी रक्ताच्या प्रति मिलीमीटर 3, which is the correct sequence of types of WBCs in decreasing order in terms of number per millimeter cube in human blood. डिक्रीजिंग ऑर्डर ना, डिक्रीजिंग ऑर्डर लिहायचं. डिक्रीजिंग ऑर्डर WBCचा क्रम सांगायचा डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. पांढऱ्या पेशींचा क्रम सांगायचा आहे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. ठीक आहे. पांढऱ्या पेशींचा क्रम सिक्वेन्स सांगायचा आहे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. सांगता का सांगता?
तर डिक्रीजिंग ऑर्डर हा क्रम आहे, ऑप्शन नंबर 4. बेसोफिल सगळ्यात कमी असतात, बेसोफिल सगळ्यात कमी 0.5% फक्त. इओसिनोफिल 2 ते 3% असतात. न्यूट्रोफिल जे आहेत ना 55 ते 62% असतात जवळपास. ठीक आहे, 55 ते 62%. तो हा क्रम आहे. डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये विचारले आपल्याला डिक्रीजिंग. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चलो नेक्स्ट. रक्तातील बफर प्रणालीची भूमिका काय आहे? व्हॉट इज द रोल ऑफ बफर सिस्टीम इन ब्लड? बफर सिस्टीम काय आहे रक्ताची? ब्लडची बफर सिस्टीमचा रोल काय रक्तामध्ये? बफर सिस्टीमचा रोल काय? बफर ओके का? टू मेंटेन द पीएच ऑफ द ब्लड, ब्लडचा पीएच मेंटेन ठेवायचा इन बिटवीन 7.35 टू 7.45 याच्यामध्ये मेंटेन ठेवायचं ब्लडचा पीएच बस. 3 सूक्ष्म पोषक घटकांचा कोणता गट प्रकाश संश्लेषण आणि तंतुकणिक इलेक्ट्रॉन वाहतुकीवर परिणाम करतो? सांगा. मीच सांगितलं ना, मैंने ही बोला है. Which group of 3 micronutrients affect both photosynthesis and mitochondrial electron transport? Which group of 3 micronutrients affect photosynthesis as well as mitochondrial electron transport? सांगता का? सांगता? पहिलंच ऑप्शन आहे कॉपर, मॅग्नेज आणि आयर्न. कॉपर, मॅग्नेज, आयर्न हे फोटोसिंथेसिसवर पण परिणाम करतात आणि मायटोकॉन्ड्रियातल्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टवरून पण परिणाम करतात. ठीक आहे, निकेलचा, कोबाल्टचा, मॉलिब्डेनमचा काही संबंध नाही, यांचा पण नाही. हे तर प्रेशरसाठी असतं, प्रेशर, हे पण नाही. ठीक आहे, हे ऑप्शन आहे 1. 2 स्तंभांची जोड्या जुळवा, कुठला बरोबर आहे ते ओळखा. इंग्लिशमध्ये दाखवतो. मॉलिक्युलर ऑक्सिजन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, पायरुवेट डिहायड्रोजनेज आणि डी कार्बोक्सिलेज. लावा जोड्या. झालं. इसका सही जवाब है पर्याय क्रमांक 3. मॉलिक्युलर ऑक्सिजन जो आहे तो आहे हायड्रोजन ॲक्सेप्टर. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर जो आहे तो आहे अल्फा कीटोग्लोट्रिक ॲसिड. पायरुवेट डिहायड्रोजनेज जो आहे तो आहे सायटोक्रोम आणि डी कार्बोक्सिलेशन म्हणजे ॲसिडिल कोएन्झाइम आहे. ठीक आहे, 3-4 समोरासमोर उत्तर त्याचं. मका, ऊस आणि इतर उष्णकटिबंधीय वनस्पतीमध्ये कार्बन डायऑक्साईड फिक्सेशनची उच्च कार्यक्षमता असते कारण ते कुठल्या प्रकारे कार्यान्वित असतात? मेज, शुगर केन अँड अदर ट्रॉपिकल प्लांट्स हॅव हाय एफिशियन्सी ऑफ CO2.
फिक्सेशन बिकॉज दे ऑपरेट कॅल्विन सायकल, हॅच अँड स्लॅक, TCA का PP पाथवे. मका ऊसामध्ये कुठला पाथवे असतो फोटोसिंथेसिसचा? मकामध्ये आणि ऊसामध्ये कुठला पाथवे असतो फोटोसिंथेसिसचा? मकामध्ये आणि ऊसामध्ये. ठीक आहे, सांगू का मीच? हॅच अँड स्लॅक असतो, HSK पाथवे 1965ला शोधून काढला HSK. ठीक आहे, यालाच C4 पाथवे पण म्हटलं तर C4. ठीक आहे, C4. याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याचं रूपांतर पहिले ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये होतं आणि मग त्याच्यापासून ग्लुकोज बनतो. ठीक आहे, चला थांबूयात मित्रांनो, भेटूयात आता पुन्हा उद्या पुढचे नवीन 10 प्रश्न घेऊन. ठीक आहे, चलो थँक्यू व्हेरी मच, बाय बाय, गुड नाईट.